हे देशाची निवडणूक आहे ना, कुठल्या लेखीची कुठल्या लेखाची निवडणूक नाही. वर आम्हाला मोदी साहेबच पाहिजे, तेव्हाच देश सक्षम होणार आहे. आता 10 वर्षामध्ये एवढे कामं झाले ती ह्याच्या पुढच्या 5 वर्षात बी अजून हा आता ट्रेलर होता, ह्याच्या पुढे बी भरपूर कामं होणार आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, खासदार होते, गृहमंत्री होते, देशातलं सर्वोच्च पद होतं, तरी त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी काय केले? जनता दल असेल, ममता बॅनर्जी असतील, आम आदमी असेल, काँग्रेस असेल, आरजेडी असेल, पवार साहेब असतील, हे प्रत्येक जण एक झालेत. यातला एक पंतप्रधानाचा असा चेहरा दाखवा की ह्याला आम्ही मतदान करावं म्हणून. तर लोक म्हणतात की खासदार कुठं आमच्या गावाला येते. आता खासदार गावात येऊ न येऊ, आता जो मेन रोड झालेत, सोलापूर विजापूर हवे असेल, सोलापूर अक्कलकोट हवे असेल, सोलापूर मंगळवेढा असेल, सोलापूर तुळजापूर हवे असेल, हे खासदारांमार्फतच झालेली कामं असतात ना. आमच्या प्रत्येक खेडेगावात जल जीवनची योजना चालू आहे, हे खासदारांमार्फतच प्रस्ताव गेलेले असते. 35-40 वर्ष त्यांनी इथं काहीच केलं नाही सोलापूरसाठी. त्यामुळे तर मुलगी काय करणार आहे म्हणून बीजेपीचं सगळं काम केलंय त्यांनी, त्यामुळे वातावरण चांगलं आहे. गरीबातल्या गरीब व्यक्तीला आयुष्यमान योजना असेल, महात्मा फुले योजना असून 5-5 लाखापर्यंत ऑपरेशन मोफत होतात. लेख वगैरे काही संबंध नसतो, ह्याच्यामध्ये विकास करणारा माणूस पाहिजे. प्रणितीताई सोलापुरात असतेच कुठं राहायला, त्यांनी मुंबईमध्ये ती कधी तर 10-15 दिवसातून सोलापूरला येते, ती 1-2-4 काय असेल ते काम करून परत त्यांनी जातातच ना मुंबईला. आई पडले बाप पडले, आता लेखही पाडू. 70 वर्ष काँग्रेसने राज केला. शेतकऱ्याला 5 रुपये कोण दिलाय काय? अगोदर आपल्याला जायला सोलापूरला 4 तास लागत होता, आता 10 मिनिटात आपण सोलापूरला जातो. ज्यादा सुशिक्षित आणि आर्थिक पूर्ण संपन्न झाले तर लोक आम्हाला सोडतील, ह्या उद्देशानं पहिल्यापासून काँग्रेसचं रणनीती आहे की लोकांना अडणीस ठेवायचं. 10,000 कर्ज घेण्यासाठी सुद्धा 100 लोकांकडे चक्री मारावं लागलं होतं. परंतु आता मुद्राच्या नावाखाली राष्ट्रीयकृत बँकेकडे भरपूर सुविधा आहेत. बापूसाहेबांनी पण आमच्या गावात म्हणा या तालुक्यात भरपूर कामं केलेलं आहेत. त्यांच्यामुळे 100% दक्षिण मधनं 40-50 हजारचा तर लीड रामभाऊ सातपुते होईल. धर्म आहे, देश आहे, सुरक्षा आहे, विकास आहे, अजून काय पाहिजे? नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल म्हणत आपण लोकसभेच्या वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या सर्वसामान्य लोकांचं नेमकं म्हणणं काय, मुद्दे काय, काय पद्धतीचा विचार करून ही सगळी मंडळी उद्या मतदान करणार आहेत या संदर्भातल्या गोष्टी खरं तर बोलतोय. खरं तर याच संदर्भानं मी बोलण्यासाठी आलोय दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये असलेल्या मंद्रुप या अतिशय मोठ्या, मला वाटतं या तालुक्यातलं सर्वात मोठं गाव असेल. या गावामध्ये जवळपास 16,000च्या वर काहीतरी मतदान असल्याचं मला काही माझ्या मित्रांनी त्या ठिकाणी इथं आल्यानंतर सांगितलं. खरं तर हा दक्षिण सोलापूर तालुका हा सुभाष देशमुखांचा बालेकिल्ला आहे. इथं त्यांचं वर्चस्व आहे. पूर्वी दिलीप माने, पाठीमागच्या वेळेला बाबा मिस्त्री, ही सगळी मंडळी इथून निवडणुका लढली आणि पराभूत झाली. सुभाष देशमुख त्या ठिकाणी विजयी झाले. खरं तर भारतीय जनता पार्टीला पोषक असलेलं वातावरण या तालुक्यामध्ये कायमच निवडणुकांमध्ये राहिले. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं मताधिक्य इथून राहिलं होतं. परंतु आत्ताच्या या निवडणुकीमध्ये राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशा पद्धतीचा जेव्हा सामना आहे त्यावेळेला इथली मंद्रुपची मंडळी नेमकं काय म्हणते, पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी सोबत जायचं आहे का, यंदा परिवर्तन करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आणि बाकीचे त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग गावातून सुरुवात करूया. राम राम. राम राम. काय नाव? जकोणे आहे. जकोणे. काय करता? काय करता? शेती करता. बरं, काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? भाजप आहे. भाजप आहे का? भाजप आहे. भाजप आहे आमचं. तुमचं भाजप आहे? सगळे भाजपच आमच्याकडे. शेतकरी लोक मग त्यांनी कल्याण करायला त्याचं नावच घ्यायचं की आम्ही. बाकीचं कोणाचं काय? बर, दक्षिण मध्ये सगळं भाजप आहे. बर, काय सुशील कुमार शिंदेची लेख उभा राहिली आहे? काय उभा रे ना, काय करायचं? काय केली त्यांनी? काय केली ती सांगा की. 70 वर्ष राज केली ती, काय केली ती सांगा की आम्हाला. ठीक आहे, अजून बरीच लोक आहेत. नमस्कार. नमस्कार. पुढे चहा घेऊन सकाळ सकाळ? नाही, आम्हाला चहाचं कॅटरिंग आहे सर. चहा घ्यायची नाही. बर, यंदा काय देशात पुन्हा चहा वाला पंतप्रधान व्हावं, मोदी साहेब पंतप्रधान व्हावं ही इच्छा आहे आमचं. 2014 पासून पहिला प्रथम मुद्रा लोन हे मला दिले सर. मंद्रुप मध्ये चालू झालं ते मलाच दिले सर. काय केलं त्याचं? ते कॅन्टीनच्या व्यवसायामध्ये वाढवलो. बर, चांगला व्यवसाय सर. चांगला व्यवसाय. भाजपचं काम चांगलं आहे काय? भाजपचं चांगलं काम आहे सर, चांगलं आहे काम. या भागात कोणाचा जोर आहे? हा काय इलेक्शन झाल्यावर कळेल. सध्या कोणाचा आहे? राम सातपुते साहेबचा आहे थोडं. राम सातपुते आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? शिवानंद लोबे, मेंबर ग्रामपंचायत सदस्य आहे. बर, काय वातावरण लोकसभा? वातावरण चांगलं आहे. कोणाला चांगलं आहे? राम सातपुते. राम सातपुते. काय राम सातपुते? का म्हणजे त्यांनी आपल्या भाजपचं काम पहिल्यापासून चांगलंच आहे आपल्याकडं. आणि 50 वर्ष त्यांनी काँग्रेसचे राजकारण केले आपल्या. एक बी काम केलं नाहीत. आणि बापूने आम्हाला 25 कोटीचं काम आपलं झालंय. मशानभूमी म्हणा, रोड म्हणा, गावातली म्हणा, आपलं मागासवर्गीय निधी म्हणा, सगळं त्यांनी
कामासाठी धडपडत होतं. आम्ही गेल्यानंतर त्यांनी बोलत होतं आमच्या संग. त्यामुळे आमचं गाव माझं वाटतं 50% त्यांचं काम झालं आपल्यावर. अजून आम्हाला अपेक्षा आहे की भाजपची यावं आणि मोदी सरकार असताना कुठलं काय दंगा नाही, मस्ती नाही, कुठलं काय बॉम्बस्फोट झालं नाही, कुठलं काय आपलं रामनवमीचं हे काशीचं चांगलं केलं त्यांनी. त्यामुळे अपेक्षा आमचं की अजून काय शेतकरी काय म्हणतील? शेतकरी चांगलं म्हणते. शेतकरी त्यांनी बी आपल्याला 6 वर्षाला 6,000 द्यायला. शेतकऱ्याचा आनंद आहे. परवा तर ते किती नुकसान भरपाई असलेले त्याने दिले तर नुकसान भरपाई वाटप परवा झाले सगळ्यांचं. शेतकऱ्याचं बी त्यांनी करायला काम. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? चंद्रकांत लिंगप्पा कांबळे. चंद्रकांत कांबळे. काय म्हणताय लोकसभेला? काय नाही, चांगलं आता वातावरण. काय तर कुणाला चांगलं आहे? काय मोदीचं काम. मोदी चांगलं आहे, काम केलं नाही? हा केलं की नाही काम केलं. काम केलं. आमचं घरकुल बी झालं नाही. गरीब लोक 50 2 वर्ष घरकुल नव्हता माझं. घरकुल बी झालं माझं. घरकुल बी झाले. घरकुल बी झालं. बाकी काय कामं केली इकडे भाजप केलंय? काय केलं? केंद्रात कोण असावं, भाजप काँग्रेस? भाजप. का असावं? चांगलाच नाही मोदी. गरीब लोकांना चांगला आहे, ते शेतकरी लोकांना चांगलं आहे. मग अतिरिक्त लोक काय दंगाल नाही, काय बी नाही अजून बी. एक बाम नाही, एक ही नाही, कुठं बी नाही अजून बी दंगाल नाही. काय बी नाही, अजिबात नाही. 1 नंबर काम आहे. 1 नंबर. गरीब लोकांचं ती गरीब नेता तर चांगलं आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. काय नाव? कालिदास सुतार. काय इकडे वातावरण गावात काय म्हणतील लोक? काय बोलणार निवडणुकीत? मोदी म्हणते. का मोदी म्हणते? सगळं मोदी म्हणते गावातलं. सगळं सोय केलंय मोदी. आम्हाला 1,500 पगार देते महिन्याला. मग वर्षाला 12,000 शेतावर पैसे देते. आम्हाला चांगलं करते सगळं. नमस्कार. नमस्कार. बोला की सर. काय नाव? शिवपुत्र जोडमोठे. शिवपुत्र जोडमोठे ग्रामपंचायत सदस्य. शिवाजी पुत्र. सदस्य काय चौकात फिरताय सकाळ सकाळ? आम्ही सकाळी लोकांच्या कामासाठी फिरावं लागते. कोणाचं काय वार्डच आहे ते 1 नंबर. एक सदस्य गावला, तुम्ही गावलाय. बोला की काय लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं काय ना, मोदी सरकारशिवाय काय पर्याय आहे देशाला? त्यांच्याशिवाय उमेदवार महत्वाचा नाही आम्हाला. मोदींसाठी आम्हाला लोकसभेला बीजेपीच करावं लागतं. कारण बापूसाहेबांनी पण या आमच्या गावात म्हणा, या तालुक्यात भरपूर कामं केलेलं आहेत. त्यांच्यामुळे 100% या गावातून 60% भाजपला होतं. आणि दक्षिण मधनं एक 40-50 हजारचा तर लीड रामभाऊ सातपुते होईल. रामभाऊ सातपुतेचं वैयक्तिक म्हणजे मी जवळपास 16-17 वर्षापासून राजकारणात. पण रामभाऊंचं काम आम्ही माळशिरस मध्ये केलेलं बघितलेलं आहे. एक सर्वसामान्य म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन जाणार आहेत. असं एसी मध्ये फिरून काचवर फिरून जाणारा माणूस नाही. त्यामुळे रामभाऊ सातपुते. सुशीलकुमार शिंदेची कन्या. सुशीलकुमार शिंदे साहेबांना आम्हीच आमच्या मतदारसंघात मुख्यमंत्री केलेला होता. आमच्या गावात एक मेन रोड केला नाही त्यांनी मुख्यमंत्री म्हणून. मग त्यांना परत त्यांच्या घरातच देण्यात काय अर्थ? मग दुसरे काँग्रेसमध्ये उमेदवारच नाही. शिंदे घराणा सोडलं तर उमेदवारच नाही आहे का? अजून दुसऱ्याला द्या. बाप झाल्यावर मुलगी, मुलगी झाल्यावर बाप. आणि त्यांना केलंय की दक्षिण सोलापूरनच मुख्यमंत्री केलाय. मग आमच्या देवकत साहेबांचं त्यात हे झाला, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत संपुष्टात आणले लोक. त्यामुळं आम्हाला सर्वसामान्य लोकांना घेऊन जाणारा खासदार असावा आम्हाला वाटतं. यंदा मतदारसंघामध्ये तुम्ही आता सोलापूर दक्षिणचं सांगितलं, पण काय जिल्ह्याचा अंदाज घेतलाय एकूण सोलापूर मतदारसंघामध्ये? माझ्या मते 1-1.5 लाख मतांनी रामभाऊ सातपुते येतील. 100% येणार. आता या आमदार एवढी मोठी भाजपच्या मागे, लोक त्यांचं ऐकतील का? कामच केलं तर ऐकावंच लागलं. कामं नाही केले असते तर आम्ही पण ऐकलं नसतो. आमच्या गावातच जवळपास 15-20 कोटीची कामं झाली आणि माझ्या वार्डातच 90 लाखाचं काम सध्या चालू आहे. मग काम केल्यांच्या मागच लागावं. आजपर्यंत त्यांनी शहर मध्ये तिकडेच ठीक आहेत. ते इकडे काय चालणार नाही त्यांचं. काय चालणार नाही. ठीक आहे. बरीच पोरं बसलेली तरुण त्यांच्याशी बोलूया नेमकं. नमस्कार. नमस्कार. काय नाव? मल्लिकार्जुन शिवानंद लोगे. मल्लिकार्जुन. काय करतो? बीकॉम चालू आहे. सेकंड इयरला आहे. बर. कुठे आहे कॉलेज? इथंच SBP संतोष भीमराव पाटील. SBP. काय रे तुला मतदान आता किती आहे तुझं? पहिलं सांग. दुसरं मतदान आहे. दुसरं मतदान आहे. पहिलं कोणाला केलं होतं? पहिलं बीजेपीला. आता दुसरं बदलायचं का नाही? नाही. का? विकास तेवढं चालू आहे ना. विकास झालेला आहे मागच्या 10 वर्षामध्ये. आणि जे विकास मागच्या 10 वर्षामध्ये झालेला आहे ते अगोदरच्या 70 वर्षामध्ये दिसलेलं नाहीये कधी. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? अमोल काशीनाथ लोगे. अमोल. काय करतो अमोल? शेती करतोस. बर. काय रे शेतकरी पोरगा म्हणून काय वाटतंय? कोणा सरकार असलं पाहिजे? बीजेपी.
का असलं पाहिजे बीजेपीचं? 2,000 देते ते म्हणजे शेतकऱ्यासाठी सगळं नुकसान भरपाई आलं, सगळ्या गोष्टी झाल्या त्यामुळे. ठीक. नमस्ते. नमस्ते सर. काय नाव? शिवराज कालदे. शिवराज काय आहे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं यंदाचं वातावरण हे बीजेपीच आहे. दक्षिण सोलापूर आणि मंद्रुपमध्ये तर लीड भाजपला 100% मिळणार. मागच्या 2 लोकसभा विधानसभेला पण भाजपच झालं, ह्यावेळेस पण भाजपच होणार. बर, का भाजप इकडं वाटते? भाजप सोलापूरची लेख असं वाटत नाही. वर्क आणि बाहेरचे काय विषय नाही सर. काम करणार. आता राहुल गांधीने कुठं त्यांचं मतदारसंघ सोडून दुसरीकडे राहिलंच होतं, थांबलेलंच होते ना. मग आता बापूसाहेबांनी पण इथं थांबलेलंच, असं काय विषय नाही. जो काम करतो त्याला निवडून येते. माड्यात येऊन थांबलेलेच होते, असं काय विषय नाहीये. जो काम करणारे लोक त्यांच्या पाठीमागे राहतात. आता इथं ह्या तालुक्यांनी मुख्यमंत्री पण दिलेलं होतं. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलं होतं. शिंदे साहेबांनी काय केलं? एक साखर कारखाना त्यांनी उभा करू शकले नाही. आणि मुख्यमंत्री असताना सिद्धेश्वर चिमणीचं अनाधिकृत चिमणीचं शुभारंभ केले मुख्यमंत्री असताना. मग तो अनाधिकृत चिमणीचं आता पाडकाम चालू तर एवढं गवगवा चालू आहे. दक्षिण सोलापूरमध्ये सर्वात सध्याचा कळीचा विषय म्हणला तो चिमणीचाच आहे. पण तसा पाहिला तर तो अनाधिकृत होता. त्याच्यामुळं कितीतरी उद्योग आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत. मग तसे त्यामुळे विकास खुंटलेला होता. मग आता तो आजच्या डेटला तुम्ही जाऊन पाहू शकता. 60 कोटीचा निधी प्रायमरी स्टेजला दिलेला आहे आणि त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. जुलै किंवा ऑगस्ट मध्ये तो विमानतळांचं पूर्णपणे होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर ना मागच्या 1.5 वर्षामध्ये शरद पवार साहेबांनी IT पार्कचं भूमिपूजन करून गेले. मग ते भूमिपूजन झालं, 1.5 वर्ष झालं. एक वीट तर ठेवलेला आहे का तिथं? तर का बरं? तर तिथल्या जमिनीचे रेट वाढावं, त्यांच्या कार्यकर्त्यांचे जमिनीचे रेट वाढवून केलेले आहेत का? मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना करेगा गारमेंटचं त्यांनी ओपनिंग केलं. मुख्यमंत्री होऊन गृहमंत्री झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. तरी आजपर्यंत एक तरी वीट उभारलंय का? 5,000 कामगारांना त्यांनी काम देणार होते, एक तरी मजुरांना काम दिलेले आहेत का? आपल्या दक्षिण मध्ये बापू साहेबांनी मंत्री आणि आमदार असताना 1000 ते 1200 कोटी रुपयांचा निधी दक्षिणला दिलेला आहे. त्यामुळं ह्या वेळेस आम्ही म्हणजे कार्यकर्ते म्हणा किंवा दक्षिण सोलापूर किंवा मंदिरमध्ये जनता हे भाजप सोबतच राहणार आहे. सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, खासदार होते, गृहमंत्री होते, देशातलं सर्वोच्च पद होतं. तरी त्यांनी सोलापूर जिल्ह्यासाठी काय केले? किती उद्योग आणले, किती कारखाना उभे केले, किती रुपयाचा निधी आणले. तर त्यामुळं आमचा यंदाचं ठरलेलं आहे हे बापूसाहेब आणि मोदी साहेब. आम्ही आणि वैयक्तिक म्हणलं तर रामभाऊ हे सर्वसामान्य कार्यकर्त्यातून नेते झालेले आहेत. त्यांना सर्व कार्यकर्ते आणि सर्व सामान्य लोकांचं गोष्टींचं ज्ञान आहे, जाणीव आहे. आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये माळशिरस तालुक्यामधल्या तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तींना विचारा, त्यांनी आतापर्यंत कमीत कमी 1100 ते 1200 लोकांचे जे रुग्ण होते त्या रुग्णांना कमीत कमी ₹1,00,000 ते 17 ते 18 लाख रुपयापर्यंत मदत केलेलं आहे. ते मदत कशा प्रकारे? तर काही ट्रस्ट मार्फत केलेलं आहे, काही सरकार मार्फत केलेलं आहे. अशा प्रकारे गोरगरीब जनतेचा आणि सामान्य जनतेचा जाणीव असणारा नेता म्हणजे रामभाऊ. आणि तो आम्ही रामभाऊ सोबतच राहणार. रामभाऊ सोबतच राहणार. ठीक आहे. नमस्कार मित्र. नमस्कार. काय नाव? सचिन बगले. सचिन भाऊ, काय यंदा लोकसभेला? बीजेपी. काय सर गावात बीजेपीच म्हणायला लागली ती का? विकास काम झालंय. एक तर आम्ही देश, देव आणि धर्म मानणारे लोक आहोत. त्याबरोबर विकास पण आहे. धर्म आहे, देश आहे, सुरक्षा आहे, विकास आहे, अजून काय पाहिजे? आणि शेतकऱ्यांचा पक्ष आहे. 2019 ते 21 पर्यंत शिवसेनेची सत्ता होती. ₹1 नुकसान भरपाई मिळाली नाही आपल्याला. आता फक्त 1.5 वर्ष ते 2 वर्ष झाले, 2 वेळा अतिवृष्टी आणि दुष्काळ 2 नुकसान भरपाई मिळालेले आहेत. वरचे केंद्राचे 6,000 आणि महाराष्ट्राचे 6,000. 70 वर्षात शेतकऱ्यांना कोण पेन्शन दिलं होतं का? दिलं होतं का? नाही ना. आता पेन्शन चालू आहे. अजून काय पाहिजे? तुम्ही म्हणताय बेरोजगार आहेत. जे 10वी नापास आहेत ते काय बेरोजगार असणार ना. ज्यांच्याकडे क्वालिटी आहे ते कमवतील, नोकरी लागेल त्यांना. तुम्ही 10वी फेल आहात आणि रोजगार पाहिजे म्हणजे कसं मिळणार आहे? पॉझिटिव्हिटी ठेवा, निगेटिव्ह राहू नका. मोदी साहेबांना आणा. आणि अजून एक 2014 पासून आतापर्यंत देशामध्ये एकही बॉम्बस्फोट नाहीये काश्मीर सोडून. आणि 2014च्या तिकडे बघा किती बॉम्बस्फोट आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई. अजून काय पाहिजे आपल्याला? आणि आपले बापू साहेब तरी
चांगले काम करतात त्यांच्या कारखान्यामुळे सगळा नदीकडचा जो काठ आहे ना सगळा समृद्ध झालाय. आणि शिंदे साहेबांचं तरी सांगितले इथले लोक, बाकी शिवराज कालदे सांगितले शिंदे साहेबांचं कर्तृत्व. का इथं खरं तर दोन महागाई वाढली हा एक मुद्दा भाजप सरकारवर. महागाई वाढली म्हणजे नेमकं काय वाढलं ते सांगा मला. काय महागाई म्हणजे काय वाढली ते सांगा. तुम्ही महागाई वाढलं तर शेतमाल वाढणार आहे, बरोबर. शेतमालाचा रेट वाढलं तर महागाई वाढणार, हे तुमचं म्हणजे एक हे आहे, म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे, बरोबर. शेतमालाचं रेट कमी झालं तरी बोंबलताय, शेतमालाचं रेट कमी झालं शेतमालाचं रेट वाढलं तरी बोंबलताय. म्हणजे काय महागाईचा अर्थ सांगा मला, काय महाग झालंय. राम राम. लय गरीब बसलाय. हो गरीबच आहे. काय झालंय गरीब असायला. काय करता. शेती करताय. हो. किती शेती. 3 एकर आहे. 3 एकर आहे. बर. काय शेतात काय ऊस आहे. ऊस आहे. बर. काय यंदा इकडे लोकसभेला वातावरण. हाय भाजपला चांगलं वातावरण आता सध्या. तर का भाजप काम पण तेवढं केलं ना, सगळ्यांचे काम पण केलंय. आणि PM किसान योजना केलंय. आणि उज्ज्वल गॅस आहेत. आणि सर्वात मोठं म्हणजे सगळीकडे रोड झालाय, शेतापर्यंत घरापर्यंत रोड चांगलं झालेलं आहे. त्यासाठी सगळेजण भाजपच मत येते. बदल केला पाहिजे की यंदा. काँग्रेसला देऊ मत. काँग्रेसला देऊन काय करायचंय. का आम्ही जाऊन अवधी द्यायचं त्यांना परत. तसं काय नाही, भाजप सरकार चांगलं आहे, चांगलं काम करायला आहे, त्यांना देऊ आपण. त्यांना देऊ. ठीक आहे. नमस्कार. काय यंदा इकडे लोकसभेला वातावरण. लोकसभेला राम सातपुते साहेब येतील. का सगळी गावात सगळी राम सातपुतेच म्हणाले का. बापू साहेबांनी मंद्रुपला एवढं निधी दिले ना सर. काँग्रेसच्या काळात 50-60 वर्षात काय निधी भेटला नाही, आणि बापू साहेबांनी 10 वर्षात तेवढे निधी दिले. 14 कोटीचं पाईपलाईन केलंय नदीवरनं, गावात रोड झाल्या, ट्रामा सेंटर केल्या, आणि तहसील कार्यालयाला परतहसील कार्यालयाला सीतामाईचा तलाव पूर्ण केल्या, आणि गावातले सगळे रोड चालू आहेत. त्यामुळं बापूचं काम मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे विरोधी पक्षाचे आता 1.5 वर्षाच्या कालखंडात त्यांना फक्त लाईट बिलाचं हे भरून पाणी चालू करता आलं नाही. त्यामुळं बापू साहेबांनी मोठ्या प्रमाणात 50 वर्षात काय निधी मिळाला नाही ते 10 वर्षात निधी दिलेत त्यांनी. त्यामुळं अबकी बार मोदी सरकार. खरं तर प्रणिता शिंदे म्हणतात की मी सोलापूरची लेख आहे आणि मला निवडून दिलं पाहिजे. वाटत नाही का आपली लेख आहे आपण निवडून. नाही, उज्ज्वलाताई पडले, सुशील कुमार शिंदे साहेब पडले, आता प्रणितीताई पण पडेल. आई पडली, बाप पडले, आता लेखही पाडू. काय वाटतंय पण लेख पाडू. नाही, त्यांचं कामच नाही. शिंदे साहेबांनी त्यांनी मुख्यमंत्री असताना काय केलं तिथं, ते NTPC आणले, ते पण उष्णता वाढली. आणि त्यांनी गृहमंत्री, मुख्यमंत्री, अर्थमंत्री सगळे बघितल्या. त्यांच्या कालखंडात एकही असं ठोस काम झालं नाही. का बरं. इकडे बरीच मंडळी आहेत, त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. काय नाव. रामकुमार साहेब, काय लोकसभेला इकडे वातावरण. शक्यतो थोडस मोदी साहेबांचा वरचढ होईल, त्यांना बघूनच मत. का तसं वाटतंय. कारण का त्यांचे आम्ही एक व्यापारी आहे. पूर्वी आम्हाला एक 10,000 कर्ज घेण्यासाठी सुद्धा 100 लोकांकडे चक्री मारावं लागलं होतं. परंतु आता मुद्राच्या नावाखाली 10 लाख पर्यंत बिना गॅरंटेडच व्याज भेटतो, मुद्दल भेटतो, आणि बँकेकडनं भरपूर, राष्ट्रीयकृत बँकेकडनं भरपूर सुविधा आहेत. आणि विशेष म्हणजे त्याला इंटरेस्ट पण कमी आहे, कारण का मी त्याचा एक लाभार्थी आहे. त्यामुळं थोडस मोदी साहेबांना बघून थोडस वरचढ वाटेल असं आम्हाला वाटतं. व्यापाऱ्यासाठी चांगलं दिवस आलं, कर्ज सहज मिळायला लागली, लोन सहज मिळायला लागलं, याचा फायदा झाला असं वाटतंय का. पूर्वी ही सगळं अडचणी काय होत्या. पूर्वी काही ठराविक लोकांची मक्तेदारी होती, आणि विशेष म्हणजे त्यावेळी हे ते बघून घेतो. आता असं नाहीये. ज्यांचा RTA रिटर्न चांगला आहे, ज्यांचा क्रेडिट चांगला आहे, त्या लोकांना आता सहज आणि कमी वेळेमध्ये पडतो. इथं सुशील कुमार शिंदेच्या कन्या द्या, सोलापूरची लेख आहे. वाटत नाही का आपली लेख निवडून द्यावी. वाटतंय ना. परंतु मोदी साहेब असल्यामुळे थोडस आम्हाला त्यांच्याकडे काम आहेत ना त्यांचं. राम सातपुते आणि प्रणिता शिंदे कोण सरस वाटतंय. नाही, मोदी साहेबांना आमचं. मोदी साहेबांना. ठीक आहे, मोदी साहेबांना आमचं मत आहे असं त्यांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार. ऐकू आलं मी. नमस्कार. काय अडचण. GST आहे का नमस्कार घालाय. GST अरे बर.
काय वातावरण लोकसभेचे? ते सगळं राम सातपुते सगळी लोक राम सातपुते काय म्हणायला लागली? कारण की इथं परिणिती शिंदेला त्याचे वडील शिंदे साहेब हे मंत्री आणि गृहमंत्री असताना इथं एकही निधी दिला नव्हता. परंतु आता भाजप सरकार आलं आणि कमीत कमी इथं 50 ते 60 कोटी निधी मंडळाला आले. त्यामुळे सगळेजण भाजप म्हणाले. बर, काय वाटत नाही आपली आपली जरा सोलापूर जिल्हे काय शिंदे साहेबांची जरा आपण जरा मदत करावी यंदा? काय संबंध? राम शिंदे साहेब त्यांनी गृहमंत्री असताना इथूनच निवडून दिले होते की त्यांनी बी इथलंच होता की. मग काय केलं? काय परिणिती शिंदे त्यांनी येऊन आमच्या मंदुरमध्ये सांगावं की आमचं वडील असताना गृहमंत्री असताना असलं इथं निधी आणलो म्हणून एक तर शब्द इथं बोलावं. काहीच बोलू शकत नाही परिणिती शिंदे. बोलाव त्यांनी तेव्हा सगळेजण मंदुर त्यांना मतदान करेल. कुठलं काय निधी दिलं? एक कोटी बी निधी आला नाही आपला गृहमंत्री आणि मंत्री असताना शिंदे साहेबचं. कशामुळे मत द्यावं त्यांना? शिंदे साहेब देशाचा एवढा मोठा नेता होता, का केला नाही सोलापूरचा विकास? विचारा की त्यांनाच. ते आणून एनटीपीसी आणलंय तिथलं मंदुर एकही मुलगा तिथं नाहीये. एकही सोलापूर जिल्ह्यातून थोडा बाहेरचे लोक आणून तिथं काम करतात. आमच्या जिथनं मुलं आम्ही गेलो होतो शिंदे साहेबांकडे तर काम तिथे एनटीपीसी मध्ये लावा, तिथं आम्ही लावत नाही म्हणले ते. नमस्कार. काय नाव तुमचं? चिदानंद खेडे. चिदानंद खेडे. चिदानंद, काय वातावरण इथे लोकसभेत? मोदी. हे मोदी म्हणते तुम्ही मोदी म्हणताय? नाही तसं काय नाही, मोदीच. काँग्रेस चांगला आहे. काँग्रेस आम्ही मोदीला करतो. काँग्रेस काय पण केलंय आमच्या भागात. सुभाष देशमुख सगळं काम तर केलंय. आता जरा सुधारणा चाललाय मंदर. काय लोक आहेत? नमस्कार. नमस्कार सर. काय नाव? माझं नाव गौरीशंकर मेंढगुदले आहे. हे तुमचं आहे काय खरबूज? नाही, मित्राची आहे. मित्राचा अड्डा आहे काय? बर, जास्त मी लई व्हिडिओ करते शेती बिती जरा खरबूज बिरबूज. काय लोकसभेला इकडे वातावरण? साहेब इकडे राम सातपुते साहेबांना मोठ्या मताधिक्याने लीड मिळणार आहे दक्षिण सोलापूर मध्ये. कारण दक्षिण सोलापूरचे मुख्यमंत्री म्हणून गेलेले श्री शिंदे साहेब आपल्या दक्षिण सोलापूरला काही असं नाव म्हणजे सांगण्यासारखं त्यांच्याकडे विकास काही झाला नाही. त्यामुळे सगळं भारतीय जनता पार्टीला लोक मानणारे लोक आता वर्ग झालेले आहेत. 2012च्या पहिल्या अगोदर हे दक्षिण सोलापूर हे काँग्रेसचं बालकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु ज्यावेळी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दक्षिणमध्ये बदल झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास तिथं झाली. माननीय आमदार सुभाष देशमुख साहेबांनी मंद्रुपला MIDC मंजूर केली. ह्या विरोधकांनी शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करून त्यांना डोक्यात वेगळं खूळ भरून आंदोलन करायला बसवले. आज मंद्रुपचा MIDC केवळ विरोधकाच्या आक्रमणामुळे रद्द झालेला. कित्येक माझं गाव हा कोरडवाहू शेती असल्यामुळे इथे रोजगाराची कुठलीही संधी नाही. मंद्रुप गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार संधी हा मंद्रुपला मिळत होता. परंतु रद्द केला? कोणी विरोध केला? सगळ्या विरोध पक्षाने काँग्रेसचे आहेत, उद्धव ठाकरेच्या गटातले लोक आहेत. MIDCला विरोध केला? श्रेय द्यायचं भाजपाला म्हणून श्रेयपटी. काम लोकांना रोजगार मिळाला असता ना. हो, त्यांना काय करायचंय? त्यांना त्यांचं स्वतःचं पोळी भाजून घ्यायचंय ना. रोजगार घेऊन काय करायचं? त्यांचं स्वतःचं पोळी भाजत नाही म्हणून विरोधकाला शेतकऱ्यांना उचलून डोक्यात भरवलं गेलं की तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे येणार आहे, तुम्हाला एकदम पैसे देणार नाही. असे शेतकरी भोळे असतात जे जर वरिष्ठ लोक जर काहीतरी सांगितलं तर खरं वाटतं. अशा पद्धतीचं 40 दिवस 50 दिवस 3-3 महिने ते उपोषणाला बसले. मग आमचं मंद्रुप गावचं MIDC रद्द झाली. आज जर MIDC झाली असती, जर विरोधकांनी जर दोघांच्या संगनमतानं जर इथं झाला तर कित्येक मुलांना इतर रोजगार मिळाला असता. खरं तर आता सुशील कुमार शिंदे साहेबांच्या महाग त्यांची कन्या बघायला लागली. सगळं राम सातपुते 2 तरुण शहर आहेत. कुठला तरुण जास्त ऍक्टिव्ह वाटतोय आणि काम करायला असं वाटतंय? आणि असं वाटतं का ही आपली सोलापूरची लेख आहे, आपल्या सोलापूरच्या लेखी मागे आपण गेलं पाहिजे? लेख वगैरे काही संबंध नसतो. ह्याच्यामध्ये विकास करणारा माणूस पाहिजे. प्रत्येक आता राहुल गांधी ते वायनाड कुठेतरी थांबतात, ते तिथले लेख मुलं आहेत का? असं काय नसतो. काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता राम सातपुते माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी एवढं काम धडाडीने केले आहेत की तिथले आमदार त्यांच्या मतदारसंघातील लोक खुश आहेत. त्यामुळे आमचे सोलापूर जिल्ह्याचे ते भावी खासदार आहेत, ते निवडून येणार आहे.
त्यांनी आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी काम करतील ही अपेक्षा आम्हाला आहे आणि उद्योग आणतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या सोलापुरातील बेरोजगार लोकांना उद्योगाची खूप गरज आहे. एकेकाळी आमचं सोलापूर जिल्हा हे सूतगिरणीसाठी प्रसिद्ध होता. शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्येच हे सगळे सूत मिल्या बंद पडल्या. का बंद पडल्या ह्याच्यावर कधी एक विचार न केलेले आहेत. का बंद पडल्या? शिंदे साहेब त्यावेळी खासदार होते, त्यांनी त्या विषयाचं उत्तर द्यावं. का बंद पडले त्याच्यासाठी का त्यांनी पाठपुरावा केले नाही? कित्येक गिरणी कामगार बेरोजगार झाले. आज बीडी कामगार ते सगळं बीडी कामगार लोक तिथं बेरोजगार झाले. का झाले? हे सगळं पडताळणी काँग्रेसवाल्यांनी करावी आणि मत मागायला प्रत्येकाच्या घरी जावं. त्यांना नैतिकताच नाही की तो आम्हाला मत घाला. कुठल्या विषयावरती तुम्हाला मत घालायचं? काय तुमच्याकडे उद्देश आणि विजन आहे तुमच्याकडे? कित्येक सोलापूरला एवढं मला आता मगाशी बऱ्याच लोकांनी एक खंत बोलून दाखवली की सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिले, गृहमंत्री राहिले, खासदार राहिले, पण एक उद्योग आणि कुठली कारखाना, कुठली संस्था किंवा कुठल्या गोष्टीत जिथनं रोजगार तरुणांना उपलब्ध होईल अशी गोष्ट करू शकले नाहीत. का झालंय वाटतं असं? का त्यांचं केंद्रामध्ये कारण वजन नव्हतं म्हणा, केंद्रात वजनदार असलेलं नेता होता. काँग्रेसची पहिल्यापासून रणनीती आहे की लोक अडाणी राहावे. ज्यादा सुशिक्षित आणि आर्थिक पूर्ण संपन्न झाले तर लोक आम्हाला सोडतील. ह्या उद्देशानं पहिल्यापासून काँग्रेसची रणनीती आहे की लोकांना अडाणीच ठेवायचे. त्यामुळे रोजगार आणण्यासाठी असक्षम राहिले. आणि वजन म्हणलं तर केंद्रीय गृहमंत्री होते. वजन अजून काय पाहिजे? देशाचा दुसरा पद आहे. आम्ही वजन आहे का नाही आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी वजन वापरून त्यांनी काम करायला पाहिजे होतं आणि लोकांना रोजगार आणायला पाहिजे होते. आज दक्षिणमध्ये फिरत असताना आता प्रत्येक गावाला रोड झाले. त्यावेळी एका गावाला जाण्यासाठी तास भर लागत होता. एक रोड केले नाहीत. विद्यमान मुख्यमंत्री असताना सुशीलकुमार शिंदे साहेब हे औज मंद्रुप हे बाल किल्ला होता त्यांचं गाव. त्या गावाला जाण्यासाठी त्यांनी ते धुळखेड मार्ग कर्नाटक मार्गे त्या गावामध्ये दक्षिणमध्ये येत होती. एवढी ते स्वतः सुद्धा बघितले असून सुद्धा बी ते विकास करू शकले नाही. मला म्हणायचं आहे तुमच्याकडे विकासाचं विजन नाही, तुमच्याकडे दूरदृष्टी नाही. तुम्हाला फक्त आर्थिक पूर्ण संपन्न असलेले लोकांना लक्ष्मी दर्शन करून प्रचारासाठी घेणे आणि त्यांचा वापर करून घेणे मग नंतर वाऱ्यावर सोडून देणे अशी ही रणनीती काँग्रेसची आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव? चिदानंद मुगळे. चिदानंद मुगळे. आनंद काय करता? व्यवसाय करतो. जरा मोठ्यानं बोलाय. व्यवसाय करताय. काय लोकसभेला इकडे वाटतं? सर बीजेपी ही सगळी उभारून तुम्ही सगळी बीजेपी गँग उभारलाय का इथं? गावातच बीजेपी? नाही, गाव सगळं बीजेपीच आहे. कसं काय? सगळं वातावरण मोदीमुळे बीजेपीच आहे ना. मोदी साहेबांमुळे बीजेपीचं वातावरण आहे सध्या. काय मोदी साहेबांनी महागाई केली म्हणते ती? नाही महागाई कसं? आजपर्यंत त्यांनी सगळं 7-8 वर्ष झालं लोकांना फुकट रेशन द्यायचं की महागाई कसं? महागाईनुसार पगार बी वाढत ना लोकांना. पगार वाढल्यात. शेतकऱ्याला दिसदोडले लावले म्हणते ती. शेतकऱ्याला कसं? शेतकऱ्याला आजपर्यंत कुठे काँग्रेसच्या काळात हे होतं का पेन्शन? आता मोदीच्या काळात पेन्शन आहे ना शेतकऱ्याला. नमस्कार. ही बीजेपी माणसे देऊन थांबते का? खरंच गावात बीजेपीचं वजन आहे? बीजेपी 100% वजन आहे. 100%. गावात चौकात व्यवसाय आहे तुमचा? नाही चौकाचा प्रश्न नाहीये, मनाचा प्रश्न आहे. चौकात व्यवसाय महत्व मनाचं असतंय, चौकाचं नसतंय, धंद्याचं नसतंय. महत्व कसं असतंय? माणूस काय केलं हे महत्व असतंय. माझ्या लहानपणी वयात मी बघत होतो काँग्रेसला. आताचं आणि गेल्याचं लई फरक आहे. आता कसं आहे त्यांनी 70 वर्षात केलं नाही ते काम 10 वर्षात मोदीजींनी केलेलं ते मी प्रत्यक्ष पाहिलो आणि मी अनुभव बी घेतलो. या कारणाबद्दल आम्ही मोदीला आभारी आहोत. नमस्कार. वांडलीवन बीजेपी राम सातपुत्यांनाच मतदान करणार. का? आमच्या तालुक्यामध्ये मंद्रुप तालुक्यामध्ये भरपूर भाजपचे काम झाले ते आम्ही भाजपलाच करणार. काँग्रेसला करू की यंदा? नाही वांडलीवन भाजप. का? भाजप नाही, काँग्रेस चांगला आहे. नरेंद्र मोदी वर भाजप नाही, काँग्रेसच करायला पाहिजे. नाही, आमच्या बापूसाहेबांचं आणि खासदार साहेबांचं आमच्या दक्षिण सोलापूरमध्ये सगळं काम झालं. ती पाणी पुरवठा सगळं काम झालंय आणि तळ्याला पाणी, शेताबाई तळ्याला पाणी आणले ते आणि गावच्या ग्रामीण मध्ये लोकल कुठे बी जाऊ दे आम्ही टॉप रस्त्याने जातो. आम्ही भाजपचं काम 100% झालंय आणि भाजपलाच मतदान करणार. त्यांना आपलं ऑनलाईन मध्ये सगळं सांगितलंय. टापूटाप काम झालंय, टापूटाप रस्ते झाले. आता आपला खेळ वन वे भाजप आहे असं. नमस्कार. काय नाव? अनिल जोडमोठे. अनिल भाऊ काय म्हणताय? काय चाललंय? काय निवांत चाललंय शेतीचं काम. शेतीच चाललंय. काय शेतकरी काय म्हणतात यंदा लोकसभेला?
काय यावर्षी भाजप तर 10 वर्षापासून आहेच, या वर्ष तिसऱ्यांदा हॅट्रिक करायला चाललंय. हो हॅट्रिक होणार? हो. कसं काय हॅट्रिक होणार? आपलं काँग्रेस बरं आहे की? काँग्रेस बरं होतं, त्यांचं काळ हे 60 वर्षात त्यांनी काय केलेत हे सर्व तमाम जनता त्यांना बघितलंय. फक्त बुरळ की कुठल्या ना कुठल्या काम एक लहानस काम करायचं त्याच्यावरतीच 5-6 वर्ष ढकलायचं सोडून आपले परवा दिवशी न्यूज मध्ये की म्हणतायत जय सिद्धेश्वर स्वामींना बघितलं नाही आणि खासदार साहेबांना बघितलं नाही. त्यांनी तर कुठं दिसलं ते तरी सांगा ना. लोक असं विचारतायत, त्यांचं उत्तरच नाहीये. ठीक. बसवेश्वर भुसार पशुधान्य इकडे काय आपण आलोय. नमस्ते. नमस्कार साहेब, बोला. काय म्हणते पशुखाद्य? चांगलं आहे साहेब, व्यवस्थित आहे. काय लोकसभेचं काय वातावरण आहे? चौकात दुकान आहे, काय म्हणते ती लोक, काय चर्चा आहे? काय सध्या मोदीची आवश्यकता साहेब, आपल्या देशाला गरज मोदीची आहे. मोदीशिवाय आपल्या देशाला पर्याय व्यवस्था काही नाहीये. मोदीजी जिथे काम केले 10 वर्षात तेवढं काँग्रेसने 40 वर्षात काहीच काम केलं नाही. इथं काय स्थानिक पातळीला सुशील कुमार शिंदे विरुद्ध राम सातपुते, शिंदे विरुद्ध राम सातपुते. हो, राम सातपुतेच बसणार इकडे. का वाटत नाही आपली सोलापूरची लेख काय एवढं शिंदे साहेब इथं आमदार मंत्री एवढं काय 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 राहिले त्यांना द्यावं? फक्त आपण कामाला महत्व देतो. हे रस्ते बिस्ते अगोदर आपल्याला जायला सोलापूरला 4 तास लागत होता, आता 10 मिनिटात आपण सोलापूरला जातो. हे फार महत्वाचं आहे. आणि आम्ही शेताला रस्ता नव्हता, शेताला जायला 4 तास लागत होते, आता 2 मिनिटात शेताला जातो 4 किलोमीटर. अगोदर सायकल जात नव्हती, आता कार चालली शेताला. शिंदे साहेबांचं काम नव्हतं इकडे काय? इथे आम्हाला दिसलं, आम्हाला का माहित बघितलंच नाही आम्ही काम कुठे केलेत. शिंदे साहेब पूर्वी इकडे फिरत होते का खासदार होते? ते आपल्याला माहित नाही. माहितच नाही. फक्त आपण काम झालंय ते दिसलं डोळ्याला, ते म्हणून आम्ही म्हणतो दिसलं काम की आपलं झालं म्हणायचं. बरं, काय वाटतं खरं आता पशुखाद्य तुम्ही विक्री करताय, मला सांगा आता 2 प्रश्न विचारायचे. एक शेतकऱ्या बाजूने प्रश्न आहे, तुमच्या बाजूने प्रश्न आहे. पहिला तुमच्या बाजूने प्रश्न असा आहे, उद्योग व्यावसायिक व्यापारी यांच्यासाठी हे सरकार कसं आहे? छान आहे की, तसं काय अडचण नाही. आम्हाला पण त्याच्यामुळं चांगलं आहे. जीएसटी लावली आहे, व्यवस्थित हिशोब ठेवता येते, करता येते, हिशोब देता येते, काहीच अडचण येत नाही. दुसरं काय? व्यापारी नाराज नाही का जीएसटी लावला म्हणून? काय जीएसटीला नाराज व्हायचं काय काम आहे त्यात? जीएसटी आहे म्हणून तर आपण हिशोब पण देतो, रोख व्यवहार काय करत नाही, सगळे व्यवहार चेक न करतो, काहीच अडचण येत नाही. त्यांचे जनावर त्यांना विचारा, त्यांना विचार. विचार. ठीक आहे. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र शिर्डे. रवींद्र शिर्डे. गाव हीच का? हीच मंदरूप, रहिवासी मंदरूप. बरं, किती जनावर आहेत? लय जनावर आहेत? नाही, आम्हाला एक 2च जनावर आहेत. 2च आहेत. घर चालण्यासाठी आम्ही व्यवस्था करतो. त्याच्यावर दुधावर दूध घालतो, घर चालतंय, शेतकरी निवांत आहे आणि खत पडतंय. त्याच्यामुळे दुसरा 2 धंदा म्हणून, शेतीसाठी उद्योग म्हणून, दुसरा धंदा म्हणून. काय इकडे लोकसभेचं वातावरण आहे बीजेपीच आहे. अख्खं गाव बीजेपी म्हणते, कशा पाय? गाव म्हणजे रस्त्याची काम मस्त झालं, रस्ता लय मस्त आहे. आज काय 70 वर्ष काँग्रेसनं राज केला, कोण शेतकऱ्याला 5 रुपये कोण दिलाय का हे सांगा तुम्ही? अहो मोदीला बाबा त्याच्या खात्यावर त्याचे पैसे आलेत. हे मोठा पण आहे. काय केले त्यांनी, काँग्रेसनं काय केलं? आता सुशील शिंदे आपल्या दक्षिण सोलापुरातला मुख्यमंत्री म्हणून देऊ का, त्यानं राजीनामा देऊन मुख्यमंत्री झाला. काय केले मुख्यमंत्री म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्याला काय केले तेवढं सांगा तुम्ही. काय केलं नाही त्यांनी? काय केलं? आता आम्ही काय त्यांना विचारावं? आम्ही साधा शेतकरी आहोत, काय विचारावं त्यांना? थोरल्या लोकांना आपण विचारायचं म्हणलं तर कसं होतं हे विचार तुम्ही. आपण तेवढंच आम्ही विचार करणार. भाजपच्या 10 वर्षात सोलापूरला विकास झाला का शिंदे साहेबांच्या पाठीमागच्या सत्तेत सोलापूरचा विकास झाला? भाजपमुळे सोलापूरचा विकास झाला असं म्हणायला आम्हाला ठाम सांगायला बी काय कमीपणा नाही त्याचा. ठीक आहे. रस्त्याच्या पलीकडे एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये जाऊ आणि व्हिडिओचा शेवट करूया. इथं हॉटेल श्रीशैलीच्या समोर आलोय, बरेच मंडळी आहेत. नमस्कार. नमस्कार. काय नाव? सिद्धराम सिंगळगाव. इकडे काय करता हॉटेलमध्ये एवढी? इथं
सहज आलो. सहज येत आहे. बरं, काय लोकसभेचं वातावरण यंदा आहे? लोकसभेचं वातावरण काय भाजपचं चांगलं आहे, पण काय भाजप सरकार शेतकऱ्यांना वगैरे लक्ष देत नाही आहे. दुधाचा भाव वगैरे काय त्याचं लक्ष दिलं नाही, आणि बेदाण्याचं मार्केट आणि कांद्याचं निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलेलं आहे. आणि ते भाजप सरकार चांगलं आहे, आंतरराष्ट्रीय लेवल चांगलं आहे, पण शेतकऱ्यांचं काय ते विचारच करत नाही. इथं विचारलं लोकांशीला शेतकऱ्याचं काय अडचण आहे म्हणून, तर ती लोक मला म्हणते आम्ही कांदा मागे काँग्रेसच्या काळात बी फेकत होतो, पुन्हा म्हणते ते दूध काँग्रेसच्या काळात 16 रुपये होतं, ह्यांनीच 35 केलं, तर ह्यांच्यातच जरा कमी आलाय. नाही, पुन्हा म्हणते शेताला रस्ता भाजप गव्हर्नमेंटनं काय केलंय, आपलं जे एक्सपोर्ट बंद केला पावडरचं आणि ह्याचं बटरचं एक्सपोर्ट बंद केल्यामुळे भाव पडले गेलेला आहे, आणि महाराष्ट्रातच भाव हे पडलेला आहे, आणि बाहेर गुजरात सगळीकडे भाव तेट आहे ह्याचा दुधाचा. नमस्ते. नमस्ते. काय नाव? सिद्धराम नेलापेळकर. सिद्धराम हेळकर. बर, काय इकडं लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं वातावरण चांगलं आहे ह्या आपल्या भागात. शिंदे साहेबांनी काम न केल्यामुळे लोक नाराज आहेत. बापाने 35-40 वर्षी त्यांनी इथं काहीच केलं नाही सोलापूरसाठी, त्यामुळे तर मुलगी काय करणार आहे म्हणून बीजेपीचं सगळं काम केलंय त्यांनी, त्यामुळे वातावरण चांगलं आहे, आणि 100% राम सातपुते येणार. काय वाटत नाही इथं शिंदे साहेब आपली लेख आहे इथली सोलापूरची, जरा शिंदे साहेब इथं मुख्यमंत्री ती राहिले होते हो, आमच्या तालुक्यातले मुख्यमंत्री झाले, आमच्या तालुक्यातनं गृहमंत्री झालाय, कामच केलं नाही, लोकांसाठी काय केलं नाही, सहकारी संस्था स्थापन केलं नाही, शाळा स्थापन केलं नाही, किंवा लोकांना उद्योगधंदा देण्यासाठी कायच केलं नाही त्याने, त्यासाठी लोक नाराज आहेत. काय केलं शिंदे साहेबांनी इथं एवढ्या वर्ष? ते जगा सगळ्या लोकांना मतदारांना माहितच घ्या आता. बर, त्यासाठी नवीन आता बीजेपी सरकारनं व्यवस्थित वरच्या लेवलनं सगळं चांगलं आहे, त्यामुळे सातपुत्यानं वरचा तरी आशीर्वाद मिळतोय त्यांना. आता गावात 16,000 मतं आहे, काय होईल, किती टक्के मतदान होईल? पाहिजे 50%च्या पुढे होईल इथं मतदान बीजेपीला. 50च्या पुढं. नमस्ते. काय नाव? महादेव अक्षित बोराळे, मंद्रुप राणा. बोराळे साहेब, काय वातावरण लोकसभेत? हा, बीजेपी चांगला आहे. काय करता तुम्ही? शेती करतो. शेती करतो. शेतकरी नाराज नाही का भाजपवर? हाय, तर वरणा लेवल चांगला आहे. आता थोडंफार असणार की गाव असल्यामुळे एखादं तसं तसं असं असणार. तुमची मतं कुणाला? आमचं मत बीजेपीला. बीजेपीला. काँग्रेस चांगला आहे आपलं शेतकऱ्याला बितकऱ्याला पहिलं. हाय हो, ते मागचे लोक घालत होते, आता नवीन पोरं काय बीजेपी करायला ते. हा, सगळं बीजेपी. सगळं बीजेपी करते. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? सूरज खडाखडे. सूरज खडाखडे. सूरज काय करतो? सूरज काय नाही, मी वांगी गावचा आहे, हे मंद्रुप गाव आहे, बाजारानिमित्त आलतो थोडं गावात. वांगी कुठं आलं? इथून 5 किलोमीटर आहे. बर, काय आहे तुमच्या इथं लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं नाही, भाजपसाठी चांगलं आहे आमच्यासाठी. का? चांगले कामं भरपूर झाले, ते विकास झालाय भरपूर. आता तसं आमचे आईच सरपंच आहेत वांगीमध्ये, आणि हो, सरपंच मुलगा आहे मी त्यांचा. हा, चांगलं आहे वातावरण वांगीमध्ये, आजूबाजूच्या गावामध्ये. कसं आम्ही अगोदर नव्हतं, पण जसं भाजपचं काम बघून आम्ही सर्व आता भाजपमध्येच आहे सध्या काम करायला. आमच्याही गावाला मोठ्या प्रमाणात सुभाष बापू आपले दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्या गावाला पण निधी दिलाय. आतापर्यंत एवढा निधी कधीच आला नव्हता, तेवढा 1.5-2 वर्षामध्ये सुभाष बापूंनी 23 कोटी रुपये निधी आमच्या गावाला दिलेला आहे. आता ह्याच रस्त्यानं आम्ही वांगी मंद्रुप रस्ता आहे, अगोदर या लोकांना बी माहित असेल, पूर्ण चिखुलन मुरुमचा रस्ता होता. आमदार साहेबांनी तो पूर्ण रस्ता आता 2-4 महिने होऊन गेला असेल, पूर्ण रस्ता डांबरी केलेला आहे. हा, त्यामुळं आमचं विकासाला आमचं प्राधान्य असणार आहे, आणि भाजपच आमच्या मार्फत. खरं तर वाटत नाही का आपली सोलापूरची लेख आहे इथं आपल्या जवळची आहे, ह्या मतदारसंघातनं सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री राहिलेत, गृहमंत्री राहिलेत, बाकीची पदं भोगलेत. सोलापूरची लेख कोण म्हणतं? शिंदे साहेब तर मूळ सोलापूरचे कुठे होते? मूळ त्यांनी उस्मानाबाद मधून आलेले आहेत. तसं राम सातपुते साहेब त्यांनी तर ते कष्टासाठी त्यांचे आई वडील इथं ऊस तोडीसाठी आले होते. मग त्यांचे आई वडील इथं राबत राबत लहानाचे मोठे इथं माळशिरस मध्ये झाले. ते मग माळशिरस हे सोलापूरमध्येच आहे ना, का माळशिरस महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे? बरं, स्वतः नरेंद्र मोदी साहेब गुजरातचे असून
वाराणसीला निवडणूक लढवतात. स्वतः राहुल गांधी आतापर्यंत काँग्रेसचे जितके पंतप्रधान झालेत ते प्रत्येक व्यक्ती वायनाड मधून म्हणा किंवा युपीतून प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवतात. स्वतः पवार साहेब बारामतीचे राहून माड्यामध्ये येऊन निवडणूक लढवून गेले होते. स्वतः शिंदे साहेब तुम्ही आता म्हणता सोलापूरचे, तर सोलापूरचे धरू, पण करमाळ्यामध्ये एकदा निवडणूक लढवली होती. आणि कशा प्रणितीताईंना कशावरनं तुम्ही सोलापूरचे लेख म्हणता? बरं, प्रणितीताई सोलापूरची लेख म्हणलं, प्रणितीताई सोलापुरात असतेच कुठं राहायला? त्यांनी मुंबईमध्ये ती परवाच त्यांनी सांगितलं की दादरमध्ये माझा एक प्लॉट आहे, कधी तर 10-15 दिवसातून सोलापूरला येते ती, एक 2-4 काय असेल ते काम करून परत त्यांनी जातातच ना मुंबईला. हा, ते तर कुठं स्थायिक काय म्हणता हो तुम्ही मग? असा विषय आहे ना. काय इथं का जनता वाटते की भारतीय जनता पार्टी मागे जावी? नाही, द्यायला पाहिजे ना. काय साहेब मला एक सांगा, आज असली परिस्थिती असताना, आज कोविडचा काळ धरा किंवा त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, आज गरीबातल्या गरीब व्यक्तीला आयुष्यमान योजना असेल, महात्मा फुले योजना असून 5-5 लाखापर्यंत ऑपरेशन मोफत होतात. स्वतः मी कम से कम एक 15 ते 20 लोकांचे मी स्वतः ऑपरेशन म्हणजे योजनेमध्ये बसून लोकांचे कामं केलेले आहेत. दुसरं गोष्ट रेशन, आज कोविडच्या काळात आता लोक म्हणतात काय रेशन मोफत देते ती, शिक्षण द्यायला पाहिजे. मला सांगा, हेच लोक जे म्हणणारे असतात ते सगळ्यात पहिला ज्या दिवशी गावात रेशन येतं सगळ्यात पुढे कार्ड घेऊन उभं राहतात मोफत रेशन घ्यायला. किती करायला पाहिजे सरकारनं, मोदी सरकारनं? परत आज 5 वर्षापर्यंत मोफत रेशन सरकारनं लोकांना दिलेलं आहे. कोविडच्या काळात सर्वांना मोफत किट असेल, रेशन असेल, वॅक्सिन असेल, सर्व द्यायच लागले की हो. आणि प्रत्येक खेडेगावात आता लोक म्हणतात की खासदार कुठं आमच्या गावाला येते. आता खासदार गावात येऊ न येऊ, आता जो मेन रोड झालेत, सोलापूर विजापूर हवे असेल, सोलापूर अक्कलकोट हवे असेल, सोलापूर मंगळवेढा असेल, सोलापूर तुळजापूर हवे असेल, हे खासदारांमार्फतच झालेली कामं असतात ना. आता प्रत्येक खेडेगावात जल जीवनची योजना चालू आहे, हे खासदारांमार्फतच प्रस्ताव गेलेले असतात. त्यामुळे खासदार दिसले काय न दिसले काय त्याचा विषयच नाही ना. शेवटी प्रस्ताव खासदारांमार्फतच मोदी साहेबांकडे गेलेले आहेत. त्यामुळे अगोदरच्या आमच्या खासदारांनी बी काम केलेली आहे ती. त्यामुळे लोक काही अफवा उठवतात विरोधक, त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही. शेतकरी म्हणले दुधाला दर नाही म्हणत होती. नाही, दुधाच्या भावाबद्दल आता भावाचा विषय सांगतो साहेब. शेतकरी म्हणतात की ऊसाला भाव यायला पाहिजे, मान्य आहे. कारखानदार थोडं दाबादाबी करतात, परत काय होतं, साखरेचे भाव जरा वाढले की परत जनताच नाराज होत असते. त्यामुळे थोडा समतोल साधण्यासाठी हे थोडं कमी जास्त होत असतं, पण त्यातून काहीतरी मार्ग निघेलच की भविष्यात. हा, काय इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे रस्ता असतील, पाणी असेल, हे सगळं झाला म्हणताय विकास. मग काय इथं करता? प्रणिती शिंदेचं म्हणणं असं आहे की 10 वर्ष आपला जिल्हा मागं गेला. कुठल्या गोष्टीत त्यांनी एकदा सांगावं की कुठल्या गोष्टीत मागा गेला. तुम्ही ह्या दक्षिण सोलापूर, आता ज्या आपण भागात उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्याला, त्यांचे वडील स्वतः मुख्यमंत्री होते. स्वर्गीय आनंदराव देवकोते साहेबांचा राजीनामा घेऊन ते मुख्यमंत्री झाले. देवकोते साहेबांचं राजकारण संपलं त्याच वेळेला. बरं, यांनी 2-2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. यांनी काय केलं तालुक्याला, दक्षिण सोलापूर तालुक्यातून? बरं, देशाचे गृहमंत्री झाले, काय वेगळं केलं यांनी? ठीक आहे ना, बोलायचं म्हणून काही बोलू नये. त्या मानाने मग स्वतः आमचे आमदार साहेब त्यांना ऐकले नाहीत निधीच्या बाबतीत. हा, सुभाष बापू देशमुख साहेब, असं साहेब कुठलं दक्षिण सोलापूरमध्ये एक गाव नसेल की ज्या गावाला आमदार साहेबांकडून निधी गेला नाही. आमदार साहेब कधी काम करताना हा विरोधक आहे, हा सत्ताधारी कधीच विषय येत नाही. तुम्ही कुठल्याही खेडेगावात इन्क्वायरी करा, शहरामध्ये करा. आज पर्यटनाच्या बाबतीत आज हत्तरसंग कुडल असेल, नान्नी असेल, वडकबाळ असेल, होडगे असेल, आपलं सिद्धेश्वर आपलं वनविहार आहे सोलापूरमध्ये, जुळे सोलापूरला, हे सर्व आमदार साहेबांनी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी आणायला लागले. ती किती कामं केली ते आमदार साहेब, भरपूर कामं केले दक्षिणला. सोलापूर दक्षिण मधनं किती लीड मिळालं कुणाला? सोलापूर दक्षिण मधून कमीत कमी एक 50,000चं लीड हे भाजपचे आमदार खासदार राम सातपुते साहेबांना जाणार. आणि कामाच्या बाबतीत बरं का, यातलं कुणी की दक्षिण सोलापूरमध्ये आमदार सुभाष बापूंनी काम केलं नाही असं हे की गाव नसेल. हा, छोट्यातल्या छोट्या कामं असेल कुठलेही, कधी एखादं पत्र ऑफिसला घेऊन गेलं, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बाबतीत असेल, एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्याचा हॉस्टेलला ऍडमिशन करण्याबाबतीत असेल, कधीही आमदार साहेब कुठल्याच व्यक्तीला रिकाम्या हातानं. आम्ही प्रत्येक ज्या शेतकऱ्यांच्या बाबतीत आता डीपी बसवणं असेल, उन्हाळ्याच्या काळामध्ये काय अडचणी असतील तर प्रत्येक आमदार साहेबांनी सोडवले. त्यामुळे विकासाच्या जोरावर खरं बोलतो. कुणी कधी माझ्यासमोर कुणी बी डेबिट करा, समोरच विचारायला खरं बोलते, एकदम करेक्ट आहे. करेक्ट आहे. ठीक आहे. तर ह्या आहेत खरं तर विषय. अजून एक साहेब सांगायचं तर ही देशाची निवडणूक आहे.
हे सोलापूरच्या लेकीची निवडणूक नाही किंवा माळशिरसच्या लेकाची निवडणूक नाही. आम्हाला देश मजबूत ठेवायचा आहे म्हणून आम्हाला वर मोदीच पाहिजे. हा, विरोधकांमध्ये आज एवढे सांगा, प्रत्येक दल, जनता दल असेल, ममता बॅनर्जी असतील, आम आदमी असेल, काँग्रेस असेल, आरजेडी असेल, पवार साहेब असतील, हे प्रत्येक जण एक झालेत. यातला एक पंतप्रधानाचा असा चेहरा दाखवा की ह्याला आम्ही मतदान करावं म्हणून. कोण आहे दाखवा? कशावर म्हणता? मग इतक्या वर्ष पवार साहेबांना करता आलं नाही. बरं, पवार साहेबांचे लोकसभेला उमेदवार किती उभारलेत? किती? 6 का 7 उमेदवार आहे. 6-7 उमेदवारावर तुम्ही पंतप्रधान करू शकता का? आज तोच काँग्रेस देशाचा विरोधी पक्ष म्हणून सगळ्यात मोठा काँग्रेस, त्या काँग्रेसला महाराष्ट्रात किती जागा मिळाल्या? त्या 16 का 17 जागा मिळाल्यात. कुठल्या यांच्या ताकदीवर आपण ह्यांना तुम्ही पंतप्रधान म्हणून आपण यांच्याकडे बघू शकतो? उमेदवार तर पाहिजे ना त्यांना. हा, मग ही निवडणूक म्हणून म्हणलं ही देशाची निवडणूक आहे ना, कुठल्या उमेदवाराची, कुठल्या लेखीची, कुठल्या लेखाची निवडणूक नाही. वर आम्हाला मोदी साहेबच पाहिजे, तेव्हाच देश सक्षम होणार आहे. आता 10 वर्षामध्ये एवढे कामं झाले ती ह्याच्या पुढच्या 5 वर्षात बी अजून, हा आता ट्रेलर होता, ह्याच्या पुढे बी भरपूर कामं होणार आहेत. ठीक आहे. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया मंद्रुप गावातील लोकांच्या आहेत, ज्यांच्याशी आपण बोललो. खरं तर दक्षिण सोलापूर तालुक्यातलं सर्वात मोठं असलेलं मंद्रुप गाव आहे. भारतीय जनता पार्टीची बरीच लोक इथं बोलताना चित्र पाहायला मिळतंय. खरं तर किती टक्के मतदान होईल हे प्रत्यक्षात मतदानामध्येच कळणार आहे. परंतु या भागातून सुशीलकुमार शिंदे साहेब हे मुख्यमंत्री राहिलेत, नंतर ते देशाचे गृहमंत्री होते, खासदार राहिलेत, परंतु त्यांनी आमच्या भागामध्ये कुठल्याही पद्धतीचा निधीच दिला नाही अशी तक्रार मात्र अनेक लोकांनी त्या ठिकाणी केले. त्यांचं शेत इथं कुठं तर जवळपास आहे म्हणून सांगतायत. त्यांच्या घराकडे जायला सुद्धा रस्ता ते करू शकले नाहीत असा देखील आरोप काही जणांनी केला. ते केंद्रातले वरिष्ठ मंत्रिमंडळामध्ये होते, ना सोलापूर जिल्ह्यामध्ये एखादी MIDC, ना मोठा प्रकल्प, ना कुठला साखर कारखाना, ना सहकारी संस्था, ना दूध संस्था, ना शिक्षण संस्था, अशी कुठलीही गोष्ट उभा करून 1 रुपयाचा रोजगार कोणाला दिला नाही असा देखील आरोप ह्या गावातील लोक त्या ठिकाणी करतायत. या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या माध्यमातून या भागामध्ये भरपूर कामं झालेत आणि बापूंकडे बघून भाजपला मतदान होईल असं बरेच जण त्या ठिकाणी म्हणतायत. आमचा एक मित्र शेतकरी मध्ये गाठ पडला होता, त्यांनी सांगितलं की बाबा भारतीय जनता पार्टीचं सरकार चांगलं आहे, परंतु शेतकऱ्याकडे दुर्लक्ष होतंय म्हणून आम्ही शेतकरी नाराज आहोत असं त्यांनी त्या ठिकाणी मत व्यक्त केलं. त्याला उत्तर देताना बऱ्याच शेतकऱ्यांनी सांगितलं की कधी काँग्रेसच्या काळात 1 रुपयाची पेन्शन का शेतकऱ्याला मिळाली नव्हती, ती भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये मिळाली. शेतकऱ्याला सन्मान निधी मिळाला. पेन्शनच्या 2000 काय होणार नाही, ती काही भीक नव्हे, परंतु ती सन्मान निधी आहे म्हणून ती दिला जातोय अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केल्या. एकूणात काय तर वेगवेगळ्या गावांमध्ये आपण जातोय, गावाचं कल समजून घेतोय, तिथल्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतोय. मतदानावर कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी परिणाम करतात, लोक काय काय पद्धतीचा विचार करतात, कुठल्या गोष्टीचा विचार करून लोक मतदान करतात, या संपूर्ण गोष्टी खरं तर अशा पद्धतीच्या ग्राउंड रिपोर्ट मधून मिळत असतात. या सर्व्हे मधून आलेला कौल हा अंतिम कौल नसतो किंवा या सर्व्हे मध्ये जे दिसलंय तेच अंतिम तसं असेल असंही नाही, परंतु एक साधारण लोक काय म्हणतात किंवा कुठले मुद्दे महत्वाचे असतात किंवा काय मुद्द्यांचा विचार करून लोक मतदान करतायत. लोकांना शेती असेल, पाणी असेल, रस्ते असतील, शेताकडचे रस्ते असतील, ही किती महत्वाची गोष्ट आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. महागाईच्या संदर्भामध्ये आपण बऱ्याच जणांना विचारलं महागाई वाढली का, तर अनेकांचं म्हणणं असं आहे की रोजगार वाढलेत त्यामुळे महागाई वाढल्याचं काय वाटत नाही आणि कुणाचं जरी सरकार आलं तर हे इथून पुढे प्रत्येक गोष्टी किमती त्या ठिकाणी वाढतच जाणार या देखील प्रतिक्रिया. परंतु हे सगळं जरी असलं तरी उद्या प्रत्यक्षात मतपेटीमध्ये मतदान करताना लोक काय विचार करतील यावरून या निवडणुकीचा कौल काय असणार आहे ते अवलंबून असणार आहे. कॅमेरामन संकेतसह मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मद्रुप.